हॅलो डिअर मॅथमॅटिशियन्स, वेलकम टू द चॅनल. आज आपण सुरू करणार आहोत BSc TY सेमिस्टर 6चा कॉम्प्लेक्स ॲनालिसिस हा पेपर. यामध्ये सुरुवातीला आपण बघूयात कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय. तर कॉम्प्लेक्स नंबरची गरज आपल्याला का पडली हे आधी सुरुवातीला आपण माहिती करून घेऊयात की नीड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. त्या अगोदर आपल्याला कोणत्या प्रकारच्या नंबर सिस्टीम माहीत आहेत आणि त्यांची गरज कशी कशी पडत गेली हे बघूया. सर्वात आधीची नंबर सिस्टीम म्हणजे नॅचरल नंबर सिस्टीम. आपल्याला माहीत आहे नॅचरल नंबर सिस्टीम स्टार्ट्स विथ 1, 2, 3 अँड सो ऑन. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ काउंटिंग नंबर्स. यांना काउंटिंग नंबरसुद्धा म्हणतात. यामध्ये सपोज प्रॉब्लेम असेल x+5 विच इज इक्वल टू 7 आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर वी नो दॅट x इज इक्वल टू 7 - 5 अँड विच इज इक्वल टू 2. Then x is equal to 2 and we know that x is equal to 2 belongs to natural number. But a new problem, something like that, x plus 5 which is equal to 5 असा जर प्रॉब्लेम आला तर x ची व्हॅल्यू येते 5 - 5 and which is equal to 0. म्हणजेच काय, x is equal to 0 and we know that x is equal to 0 does not belongs to natural numbers. म्हणजेच काय, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नॅचरल नंबर सफिशियंट नाही आहे. मग आपल्याला नॅचरल नंबरपेक्षा मोठ्या नंबर सिस्टीमची गरज पडली टू सॉल्व्ह दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम अँड विच इज होल नंबर्स. In whole numbers we can solve these kind of problems because we know that whole number starts with 0, 1, 2 and so on. So if the problem is x plus 5 which is equal to 5 and we know that the value of x is 5 minus 5, then x is equal to 0 and x is equal to 0 belongs to whole number. मग होल नंबर सिस्टीममुळे आपण अशा पद्धतीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो. परत जर प्रॉब्लेम आला x+5 विच इज इक्वल टू 3, देन x इज इक्वल टू 3 - 5 अँड वी नो दॅट x इज इक्वल टू -2. पण x इज इक्वल टू -2 होल नंबरमध्ये नाही आहे. म्हणजेच काय, होल नंबर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही आहे. मग टू सॉल्व्ह दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम आपल्याला याच्यापेक्षा पण मोठी नंबर सिस्टीमची गरज पडली आणि त्याला आपण नाव दिलं इंटिजर्स. तर आपल्याला माहिती आहे इंटिजर्स जो की स्टार्ट्स होतात 0 ± 1 ± 2 अँड सो ऑन. मग या इंटिजर्समुळे आपण अशा पद्धतीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो. x+5 विच इज इक्वल टू 3, देन द व्हॅल्यू ऑफ x इज -2 आणि -2 इंटिजर्समध्ये बसतो. म्हणून अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपण इंटिजर्सच्या मदतीने सॉल्व्ह करू शकतो. देन द न्यू प्रॉब्लेम अरायजेस की x मल्टिप्लाइड बाय 3 विच इज इक्वल टू 5. मग अशा वेळेस व्हॅल्यू ऑफ x काय येते, x इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 3 आणि x इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 3 इंटिजर्समध्ये नाही आहे. मग टू सॉल्व्ह दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इंटिजर्सपेक्षा पण मोठ्या नंबर सिस्टीमची गरज पडली आणि त्याला आपण नाव दिलं रॅशनल नंबर्स. आपल्याला माहिती आहे रॅशनल नंबर्स p डिवायडेड बाय क्यूच्या फॉर्ममध्ये असतात, वेअर क्यूची व्हॅल्यू क्यू डज नॉट इक्वल टू 0. मग अशामुळे x मल्टिप्लाइड बाय 3 विच इज इक्वल टू 5 हा प्रॉब्लेम आपण रॅशनल नंबरच्या मदतीने सॉल्व्ह करू शकतो. x इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 3 बिलॉंग्स टू रॅशनल नंबर्स. Then again new kind of problem arises, that is x² is equal to 2. Now to find the value of x, we know that the value of x is under root 2, but under root 2 does not belongs to rational numbers. Similarly, x² is equal to 3, then the value of x is equal to under root 3 and under root 3 is also does not belongs to rational numbers. म्हणजे अशा पद्धतीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला रॅशनल नंबरपेक्षा पण दुसऱ्या वेगळ्या नंबर सिस्टीमची गरज पडली आणि त्याला आपण नाव दिलं आहे इरॅशनल नंबर्स. मग आपल्याला माहिती आहे इरॅशनल नंबर्स यामध्ये x² इज इक्वल टू 2, देन द व्हॅल्यू ऑफ x इज अंडर रूट 2 आणि अंडर रूट 2 बिलॉंग्स टू इरॅशनल नंबर्स. मग अशा पद्धतीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण इरॅशनल नंबर्सची मदत घेतली. सिमिलरली x² इज इक्वल टू 3, देन x इज इक्वल टू अंडर रूट 3 हे पण इरॅशनल नंबर्समध्ये येतो. मग आतापर्यंतचे पूर्ण प्रॉब्लेम आपण रिअल नंबरच्या मदतीने सॉल्व्ह करू शकलो. रिअल नंबर कंटेन्स ऑल दीज काइंड्स ऑफ नंबर सिस्टीम. या सर्व नंबर सिस्टीम नॅचरल नंबर सिस्टीम, होल नंबर सिस्टीम, इंटिजर्स, देन रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स हे सर्व रिअल नंबर्समध्ये कंटेन होतात. म्हणजेच नॅचरल नंबर याच्यापेक्षा मोठा सेट असतो होल नंबरचा, याच्यापेक्षा मोठा सेट असतो इंटिजर्सचा,
याच्यापेक्षा मोठा सेट असतो रॅशनल नंबरचा, त्याच्यानंतर एक सेट असतो इरॅशनल नंबरचा, आणि या सर्वांचा मिळून एक सेट होतो, त्याला नाव दिलेलं आहे आपण रिअल नंबर्स. ठीक आहे. तो रिअल नंबरच्या मदतीने आतापर्यंतचे पूर्ण प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. पण जर अशा पद्धतीचा एक प्रॉब्लेम आला एक्स स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू 0 आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, तर वी नो दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -1, बट देअर इज नो नंबर हू स्क्वेअर इज इन निगेटिव्ह टर्म. लाईक असा कोणताच नंबर नाही आहे की ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह येतो, कारण की पाचचा स्क्वेअर काय येतो, 5 मल्टिप्लाइड बाय 5 विच इज इक्वल टू 25. देन -5 याचा स्क्वेअर पण काय येतो, -5 मल्टिप्लाइड बाय -5 विच इज अगेन 25. मीन्स निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअरसुद्धा पॉझिटिव्ह येतो आणि पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअरसुद्धा पॉझिटिव्हच येतो. म्हणजे असा कोणताच नंबर नाही आहे की ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह नंबर येतो इन रिअल नंबर्स. म्हणून टू सॉल्व दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी रिअल नंबरपेक्षा पण मोठ्या नंबर सिस्टीमची गरज पडली आणि त्यालाच आपण नाव दिलेलं आहे कॉम्प्लेक्स नंबर्स. मग अशा पद्धतीचा प्रॉब्लेम एक्स स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू 0, देन द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू -1. मग टू सॉल्व दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम, हिअर कम्स द मॅथमॅटिशियन नेम आयलर. आयलर नावाच्या मॅथमॅटिशियननं आपल्याला आयोटा साईन दिला आणि त्यानं आयोटाची साईन सांगितली √-1. व्हॅल्यू ऑफ आयोटा इज √-1 अँड आय स्क्वेअर विच इज इक्वल टू -1. मग या व्हॅल्यूमुळे आपण अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आता सॉल्व करू शकतो. कसं की सपोज एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0 आहे, देन आपण एक्सच्या जागी √-1 ही व्हॅल्यू प्यूट करू शकतो. मग आपल्याला प्रॉब्लेम हा कसा होईल की √-1 स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू 0, अँड वी नो दॅट √-1चा स्क्वेअर येतो -1 प्लस 1 विच इज इक्वल टू 0. And with the help of this we can solve this kind of problems. So with the help of this iota we can solve this kind of problem, and Euler named this iota as imaginary number. He said I as imaginary number. So complex number is nothing but a combination of real number and imaginary number. तर आता बघूयात आपण की व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर. व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर्स? Then we will see the definition of the complex number. Complex number, a number of the form x plus iy, a number of the form x plus iy where I is equal to √-1, x and y are both real numbers is called a complex number. कॉम्प्लेक्स नंबर काय आहे, तर कॉम्प्लेक्स नंबर हे कॉम्बिनेशन हे रिअल आणि इमॅजिनरी नंबरचा. याच्यामध्ये एक्स आणि वाय हे दोन्ही रिअल नंबर आहेत आणि आयची व्हॅल्यू आयलरने दिल्याप्रमाणे √-1 आहे. इट इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज ॲन ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये आपण अशा पद्धतीने डिफाईन करतो त्याला. इट इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज ॲन ऑर्डर पेअर एक्स, वाय ऑफ रिअल नंबर्स. It is usually denoted by the symbol Z. Complex numbers generally we denote complex number by the symbol Z, and Z is equal to x plus iy, or Z is equal to x comma y. Okay, where x is a real part, x is a real part denoted by REZ, real Z, and y is an imaginary part denoted by imaginary Z. तर मग आतापर्यंत आपण कॉम्प्लेक्स नंबर काय बघितला. कॉम्प्लेक्स नंबर जनरली आपण डिनोट करतो झेडनं, विच इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय असते. यामध्ये एक्स आणि वाय हे दोन्ही रिअल नंबर्स असतात आणि आयची व्हॅल्यू √-1 असते. ओके, एक्सला रिअल पार्ट म्हणतात कॉम्प्लेक्स नंबरचा, डेनोट करतात REZ म्हणजे रिअल झेडनं, आणि वायला इमॅजिनरी पार्ट म्हणतात, डेनोटेड बाय IMZ. ओके, सो आतापर्यंत आपण बघितलं नीड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरची गरज का पडली, त्यामध्ये आपण नंबर सिस्टीम बघितल्या की आपल्याकडे कोणत्या कोणत्या नंबर सिस्टीम आहेत. नॅचरल नंबर सिस्टीम, त्याच्यानंतर आपण बघितलं होल नंबर सिस्टीम. मग होल नंबर सिस्टीमपासून मग आपण बघितलं इंटिजर्सची गरज का पडली. त्यानंतर बघितलं आपण रॅशनल नंबर्स. त्यानंतर बघितलं आपण इरॅशनल नंबर्स. या सर्वांना मिळून म्हणतात रिअल नंबर्स, ते आपण बघितलं. त्यानंतर कोणत्या पद्धतीचा प्रॉब्लेम अरायझ झाला आणि कॉम्प्लेक्स नंबरची गरज का पडली हे आपण बघितलं. आयलर नावाच्या मॅथमॅटिशियननं आयची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, विच इज इक्वल टू √-1 आणि आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. ओके,
यापुढे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.